मंडळी, मुंबईतल्या परळ लालबाग सारख्या परिसरात मराठी सिनेमांचं एकेकाळी हक्काचं ठिकाण अशी ख्याती असलेल्या भारत माता चित्रपटगृहाचे दरवाजे हे आजपासून पुन्हा उघडण्यात आलेत. आज संध्याकाळी 5:30 वाजताच्या शोच्या निमित्तानं भारत माता थिएटर हे सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी पुन्हा खुलं झालं. हे चित्रपटगृह 2020 साली नूतनीकरणासाठी बंद करण्यात आलं होतं, पण कोरोनाच्या काळात नूतनीकरणासाठी आणि त्यानंतर विविध परवाने मिळवण्यासाठी विलंब झाला. या चित्रपटगृहाचं व्यवस्थापन आता वन सिनेमा यांच्याकडे आहे. 35x60 साईजचा पडदा, 409 आरामदायी आसनं, वातानुकूलित प्रेक्षागृह, डॉल्बी साऊंड, लेझर प्रोजेक्टर आणि 2K फॉर्मॅट ही नव्या रूपातल्या भारत माता चित्रपटगृहाची वैशिष्ट्य ठरावी. मुंबईत मराठी चित्रपटांसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिली. तसंच मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी टप्प्याटप्प्यानं मराठी चित्रपटगृहांचं जतन आणि विकास करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीनं दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य योजनेचा धनादेश प्रदान करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज एका सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत परीक्षण झालेल्या अ, ब आणि क श्रेणीतील 65 चित्रपटांना आणि कोविड काळातील 98 चित्रपटांना मिळून 24 कोटी 10 लाख रुपयांचं अर्थसहाय्य यावेळी करण्यात आलं. मंडळी, नवी